तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नांदगाव शहरातील व्यक्तींची 1,20,00,000ची फसवणूक। सावधान, तुम्ही कुठे जमीन प्लांट घेणार असाल तर सावधान। तुमच्या समोर एक अत्यंत संतापजनक बातमी समोर येत आहे। उत्तराखंडमधील आरोपी अखेर केला जेरबंद। नांदगाव पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्याकडे फिर्यादी रवींद्र नगरकर व इतर 4 या इसमांनी आपली फसवणूक झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्याकडे कथन केली। या संपूर्ण प्रकरणात स्वतः लक्ष घालून खातरजमा झाल्यानंतर नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। आरोपी नौशाद इर्शाद अहमद राहणार शिक्रापूर, तालुका रुडकी, जिल्हा हरिद्वार, राज्य उत्तराखंड या आरोपीने महाराष्ट्र राज्यातील व्यक्ती विनोद अशोक भोसले राहणार आलेगाव बागा, तालुका शिरूर याला गट क्रमांक 8/3 ची नोटरी करून दिली होती। त्याच गट नंबर 8/3 शेताची नोटरी फिर्यादी रवींद्र गोविंद नगरकर इतर 4 व्यापारी यांना करून दिली। त्या अनुषंगाने तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या आदेशानुसार उपपोलीस निरीक्षक संतोष बहावकर तसेच पोलीस हवालदार मुदस्सर शेख, विष्णू तवर यांनी चोख कामगिरी बजावत आरोपी उत्तराखंड येथून जेरबंद केला व नांदगाव पोलीस ठाण्यात दाखल क्रमांक 557/2023 रोजी भारतीय दंडविधान कलम 420, 419, 406, 467, 468, 471, 34 प्रमाणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता आरोपीकडे बनावट आधार कार्ड दीपक शर्मा नावाने मिळून आले। तो वेगवेगळे नाव वापरून फसवणूक करत आहे। आरोपीने 40 लाख रुपये देणे केले। नोटरी करून उर्वरित 80 लाख रुपये देतो। बहिणीचे लग्न आहे हे कारण आरोपीने जामिनावर सुटका करून घेतली। पुढे करत वेळ मारून नेली, परंतु नांदगाव पोलिसांनी अटक वॉरंट बजावले। आरोपी हा मिळत नव्हता। नांदगाव उपपोलीस निरीक्षक संतोष बहाकर यांनी टीम आपल्या मार्गावर आहेत याचा अंदाज घेऊन अखेर आरोपी काल दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी नांदगाव न्यायालयात हजर झाला असता न्यायालयात हजर राहणे टाळाटाळ केल्याने या कारणांमुळे 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आरोपीची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। पुढील तपास उपपोलीस निरीक्षक संतोष बहाकर हे करीत आहेत। कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव, संपादक विजय धामणे, नांदगाव।